हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 20 मार्च रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे. आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी हा दिवस खूप 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 जास्त महत्त्वाचा आहे. या दिवशी तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. तारक मंत्राचं एक दिवसीय अनुष्ठान तुम्हाला आज कसं करायचं ते मी सांगणार आहे. प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला हे अनुष्ठान करायचं आहे. हे अनुष्ठान जर तुम्ही केलं एक दिवसाचं, एका दिवसात तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती पूर्ण होणार आहे. तुम्हाला म्हणजे तुमच्या नशिबात जी गोष्ट नाही ती तुमच्या नशिबात येणार आहे. स्वामींच्या प्रकट दिनी स्वामींचं तत्व हे जास्तीत जास्त जागृत झालेलं असतं आणि या दिवशी आपण जी काही सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळत असतं. तर या दिवशी स्वामींच्या तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं, तर या दिवशी तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करण्याआधी तुम्हाला एक संकल्प करायचा आहे. संकल्प करणं म्हणजे काय, की म्हणजे स्वामींना सांगणं की म्हणजे तुम्ही कोणती सेवा करणार आहात, कशासाठी ही सेवा करणार आहात आणि कोण ही सेवा करणार आहे. अनुष्ठान करणं म्हणजे तुम्हाला त्या दिवशी ज्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे ही सेवा तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी करू शकता. तर तुम्हाला स्वामींच्या समोर बसायचं आहे, धूपदीप लावायचा, गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि तुम्हाला स्वामींच्या समोर बसायचं आहे आणि तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडत असताना तुमचं नाव सांगायचं, तुमचं गोत्र सांगायचं आणि तुम्ही हे तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहात, कशासाठी करत आहात ते सुद्धा तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा. मी तारक मंत्राचं एक दिवसीय अनुष्ठान करणार आहे, तर हे माझं अनुष्ठान व्यवस्थित तुम्ही पूर्ण होऊ द्या. आणि त्यानंतर काय करायचं, एका ग्लासात पाणी घ्यायचं, प्यायचं पाणी घ्यायचं आणि ते तुम्हाला स्वामींसमोर ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्यावर हात ठेवायचा आहे. हात ठेवल्यानंतर तुम्हाला 11 वेळा स्वामींचा तारक मंत्र, निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा, हा तारक मंत्र स्वामींचा तुम्हाला म्हणायचा आहे. स्वामींचा तारक मंत्र जेव्हा आपण म्हणतो त्यानंतर आपल्या मनात एक वेगळीच ऊर्जा तयार होते. तर हा तारक मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. त्यावर हात ठेवूनच म्हणायचा. 11 वेळा म्हणेपर्यंत तुम्हाला तो हात पाण्यावरच ठेवायचा आहे. आणि तारक मंत्र म्हणत असताना इकडे तिकडे कोण काय बोलते लक्ष ठेवायचं नाही. मोबाईल स्विच ऑफ करून ठेवायचा किंवा सायलेंट करून द्यायचा. जर तुम्ही एकदम म्हणजे प्रसन्न मनाने आणि तुमच्या मनापासून तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करणार तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. परंतु कोणत्याही गोष्टीत कसं असतं की म्हणजे आपलं मन तिथे अडकलेलं पाहिजे, दुसरीकडे अडकलेलं नको पाहिजे. तर ज्या वेळेला तुम्ही सकाळी करा किंवा सायंकाळी, ज्या वेळेला तुमचं मन म्हणजे तुम्हाला कोणी काही हाक मारणं नाही, एकदम शांत मन राहील तुमचं, त्याच वेळेला तुम्हाला हे अनुष्ठान करायचं आहे. आता 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुम्हाला ते पाणी घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे. आणि त्यानंतर बाकीचं पाणी तुम्हाला ते प्यायचं आहे. तुम्ही प्यायचं आणि घरातल्या सगळ्यांना ते थोडं थोडं पाणी तुम्ही प्यायचं आणि घरातल्यांना बाकीच्यांना सुद्धा सगळ्यांना ते पाणी प्यायला द्यायचं आहे. ते पाणी तुमच्या घराचं शुद्धीकरण सुद्धा करणार आहे. म्हणजे तुमच्या घरात एक पवित्र वातावरण तयार होणार आहे. तुमच्या घरातली निगेटिव्हिटी दूर होईल. जी काही नजरबाधा करणीबाधा असेल ती सगळी दूर होणार आहे. असं ते तीर्थ काम करणार आहे. तर जेव्हा तुम्ही अनुष्ठान करणार तर त्यानंतर तुमच्या आयुष्यात अनेक बदल तुम्हाला होताना दिसणार आहे. आता हे अनुष्ठान तुम्ही स्वामींच्या समोर बसून सुद्धा करू शकतात. म्हणजे देवघरात तुम्ही बसले तर स्वामींची मूर्ती फोटो असेल त्याच्यासमोर बसा. आता तुमच्याकडे स्वामींचा मूर्ती किंवा फोटो नसेल, मी तर म्हणेल आणा मूर्ती किंवा फोटो तरी आणा. तुम्ही आता प्रकट दिनानिमित्त नसेल तर तुम्ही म्हणजे स्वामी तुमच्या मनात आहे, स्वामींना तुम्ही तुमच्या डोळ्यांसमोर आणा आणि त्यानंतर तुम्ही अनुष्ठान करू शकता. आता याचे नियम अटी हेच आहे की म्हणजे तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे. ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करणं शक्य असेल तर करा, परंतु खोटं बोलणं, दुसऱ्यांची निंदा करणं या गोष्टी करायच्या नाही. चांगलं आचरण या दिवशी ठेवायचं आहे. आणि परान्न, शक्यतो परान्न घेऊ नका. परान्न म्हणजे दुसऱ्यांचं घरचं खाऊ नका. जर तो स्वामी भक्त असेल तर त्याच्या घरचं खाल्लं तर चालेल, परंतु दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नका. यामुळे काय होतं, दोष लागतात, दुसऱ्यांचे वाईट दोष आपल्याला लागतात आणि मग आपण जी सेवा करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. तर अशा पद्धतीने स्वामींचं एक दिवसीय तारक मंत्राचं हे अनुष्ठान नक्की करा. तुमच्या मनात जी इच्छा असेल ती स्वामी नक्की पूर्ण करणार आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर होणार आहे.
तर कोण कोण तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.